हॅलो हॅलो हॅलो. एक क्रेडिट कार्ड सापडलेलं आहे. ज्याचं कोणाचं असेल त्याने बॅकस्टेजला येऊन घेऊन जायचंय. क्रेडिट कार्ड सापडलेलं आहे. ज्याचं कोणाचं असेल त्याने बॅकस्टेजला येऊन घेऊन जायचंय. सिनियर केजीचा आहे. बडगुजर नावाचा विद्यार्थी हरवलेला आहे. कोणाला मिळाल्यास त्याने बॅकस्टेजला आणून मिळाला. ओके ओके. मंडळी, योग्य दिशेने मार्गक्रमण म्हणजेच सफलता. बघा कशी गंमत आहे आयुष्याची. तुम्ही जिवंत आहात याची खूण म्हणजेच तुमच्या मनात येणाऱ्या इच्छा, आकांक्षा. तुम्ही जिवंत आहात म्हणूनच तर तुम्हाला इच्छा आहेत. मला गाडी हवी, मला बंगला हवा, मला हे हवे, मला ते हवे. पण जर या इच्छा मर्यादित असतील तरच आयुष्य सुखकर आणि यशस्वी म्हणलं जातं. पण जर का या इच्छा त्यांचे कुंपण तोडून घालायला लागल्या तर शेवटी फक्त आणि फक्त निराशाच येणार. समस्याच समस्या. आणि म्हणूनच या इच्छांवरती तुमचे बंधन हवेत. तुमची मर्यादा तुम्ही ठरवा आणि हे सर्व शक्य आहे फक्त आणि फक्त सज्जनांच्या शिकवणीने, त्यांच्या सहवासाने. सतीश शांताराम महाजन यांचं क्रेडिट कार्ड आहे. त्यांनी येऊन घेऊन जायचंय. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. गीता ज्यांचे जीवन बनते त्यांनी दृश्य म्हणजेच बाहेरच्या आणि अदृश्य म्हणजेच मनातील इच्छा जिंकाव्या. गुरुजी, ग्रंथोपजीवी म्हणजे फक्त ग्रंथ वाचणारेच लोक का? तसं नाही बेटा. ग्रंथोपजीवी म्हणजे ग्रंथाचा प्रत्येक श्लोक आचरणात आणणारा. जेव्हा मनुष्य गीतेची शिकवण रोजच्या आयुष्यात उतरवतो तेव्हाच तो दृश्य अदृश्य भोगावर विजय मिळवतो. पण गुरुजी, हे अदृश्य भोग कोणते असतात? अदृश्य भोग म्हणजेच लोभ, अहंकार, अपेक्षा, मान, प्रतिष्ठा हे सगळे आपल्या मनात दडलेले असतात. या सर्व इच्छांवरती विजय मिळवला कीच मानव मुक्त होतो. अनिकेत, मी श्रीमंत आहे. पैसा, मोठं घर, गाड्या हे सर्व मिळेल माझ्यासोबत. दुनियेत पैशाशिवाय कोणाला किंमत नाही रे. माझ्या मागे आलास तर सर्व तुझ्या पायाशी येतील. हो हो, मला पण श्रीमंत व्हायचंय. सौम्या, मी मान सन्मान, प्रतिष्ठा, लोकांनी तुला गौरवावं, तू स्टार होशील. पण त्यासाठी मला स्वीकारावंच लागेल. अनिकेत, सौम्या, मी ऐशो आराम. तुम्हा दोघांना सुखसोयी हव्यात ना? मस्त आयुष्य, आराम, मौज. कष्ट कशाला? गाडी, बंगला सगळं मिळेल. आयुष्य एकदाच मिळतं, ते मस्त एन्जॉय करायचं की नाही? हो हो, आम्हाला पण लक्झरियस लाईफ पाहिजे. खरंच आपण का जगतो? सुखासाठीच ना? पण गुरुजी म्हणाले तसं इच्छा कधीच थांबत नाही. हे सर्व खरंच मिळेल का मला? पण माझं मन इतकं अस्वस्थ का होत आहे? अनिकेत, मनाचा वेच वगैरे सोड. पोट भरणं महत्वाचं की तत्वज्ञान? जीवनात यश हवं असेल तर आम्ही हवंच. हो ना, लोकांनी कौतुक नाही केलं तर काय जगणं? माझ्याशिवाय तू शून्य आहेस. अरे, आज कष्ट करायचं टाळा, उद्या बघू. आरामात जगायचं हेच खरं जीवन. सगळे सुख घेतात, तुम्हीच का नको घ्यायला? आपण या इच्छांच्या मागे गेलो तर कधी संपणार नाही. असं आयुष्य सुनं वाटेल. अनिकेत, बाहेरचं जग कितीही झगमगाटाचं असलं तरी मनात आनंद नसेल तर सगळं व्यर्थ असतं. माझं मन दोन मार्गांवर उभा आहे सौम्या. एक सोपा वाटतोय पण दुसराच बरोबर वाटतोय. जेव्हा इच्छा जिंकतात तेव्हा मन बांधलं जातं. जेव्हा मन जिंकतं तेव्हा इच्छा शांत होतं. मुलांनो, इच्छा सुंदर दिसतात पण त्या माणसाला बांधून ठेवतात. इच्छा संपत नाहीत, वाढत जातात. पण विवेक जागा झाला की इच्छा आपोआप शांत होतात. गीतेने सांगितलेला मार्ग हा विवेक, स्थिरता आणि विश्व कल्याणाची भावना. गुरुजी, आता आम्हाला समजलं
सुख बाहेर नसून आमच्याच आत आहे. गीतेचा मार्ग शाश्वत आहे. तू माझा मोह सोडतोय. तू मला सोडलं तर तुला परत गरीब व्हावं लागेल. तुम्ही आमच्यावर विजय मिळवत आहात. लोक तुला विसरून जातील. तू कुठे उरशील रे? आमच्याशिवाय कसं जगणार? तुझं आयुष्य वृक्ष होईल, कंटाळवाणं होईल. गीता आमचा आधार आहे. आमच्या जीवनात एकच इच्छा उरते, विश्व कल्याणाची. हे शक्यच नाही. ते आमच्यावर विजय कसं काय मिळवत आहे? शाब्बास मुलांनो, आज तुम्ही शिकलात की खरं यश बाहेर नाही तर मनात असतं. गीता आपल्याला शिकवते कर्तव्य करा, फळाच्या मोहात अडकू नका. जो स्वतःवर विजय मिळवतो तोच खरं जग जिंकतो. इच्छांवर संयम, मनावर ताबा, हाच खरा जीवनाचा विजय. चराचर विठ्ठलमय होणे, प्राणीमात्रात विठ्ठल दिसणे, तो आणि मी वेगळं नाहीच हे समजणे म्हणजे समाज व्यवस्था. महाराष्ट्र